मंडळी, अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, ह्या आठवड्यात ठरणार आहेत आपले ह्या पर्वाचे कॉमेडीचे जहागीरदार आणि त्याचबरोबर कॉमेडीतल्या 2 शिलेदारांना सुद्धा इथे गौरवण्यात येणार आहे. तर ते 2 शिलेदार कोण आहेत हे आपल्याला उद्या कळेलच. जे ठरवणार आहेत आपले सरपंच, त्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबलाटले, विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंदादा अनासपुरे. मंडळी, आपल्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी आज इथे खूप महत्त्वाचे पाहुणे सहभागी झालेले आहेत. मराठी रंगभूमीवर ज्यांचा उल्लेख फारसा बादशहा असा केला जातो असे ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. प्रकाश सर, तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मंडळी, मोठ्या आजारपणातून सावरून मोठ्या उमेदीनं आता पुन्हा एकदा प्रकाश सर उभे राहिले. त्यांना आपण खूप शुभेच्छा देऊया. त्यांच्या सुविद्य पत्नी नीनाताई प्रकाश बुद्धिसागर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. मंडळी, प्रकाश सरांनी फक्त विनोदीच नाही तर वेगवेगळ्या शैलीतील नाटकांचं दिग्दर्शन केलं. प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे, डॉक्टर गिरीश ओघ, सयाजी शिंदे, वर्षा उसगावकर असे अनेक कलाकार त्यांच्या दिग्दर्शनाखाली घडले, चमकले, नावारूपाला आले. आणि त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री नीनाताई कुलकर्णी. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करूया. नीनाताई, तुमचं देखील कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. मंडळी, बघा ना, काय योगायोग आहे. नीनाताईप्रमाणेच आपल्या अलकाताईंनी सुद्धा प्रकाश सरांबरोबर काम केलेलं आहे. नीनाताई, काय म्हणावं वाटतं या क्षणी? सर्वप्रथम प्रकाश, भेट किती वर्षांनी? मग 84 सालानंतर पहिल्यांदा. बापरे, आपली वय बाहेर निघतायत. हळू बोल. प्रकाशजींबद्दल बोलावं असं वाटतं. ज्या उमेदीने ते पुन्हा आलेत, उभे राहिलेत. कारण मी मध्ये 4-5 वर्षांपूर्वी त्यांना पाहिलं होतं. त्यांची अवस्था फारशी, ते त्या आजारातून नुकतेच उठले होते. पण प्रकाशजी, तुमच्या जिद्दीला, विल पॉवरला मनापासून सलाम. तुम्ही लवकरच एखादं नाटक पुन्हा करावं अशी आमची सगळ्यांची करायला पाहिजे. आणि प्रकाश बुद्धिसागरने जे प्रायोगिक रंगभूमीवर केलेलं आहे ते काम मी पाहिलेलं आहे. आणि इतकं कमाल दिग्दर्शन, म्हणजे त्याचं ना, त्याची विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. मला आठवतं वटवट सावित्रीच्या वेळेचा एक किस्सा सांगते. तालमींच्या वेळेला, अलका तुला आठवत असेल, हा सतत असं बसायचा, असा खाली बसायचा. नाही, मला गिमिक नाही करायचं, कारण ते होतं एका भूताची, म्हणजे बायको भूत होऊन परत त्या माणसाला भेटायला येते. तर गिमिक्स एक फार सहज सोपे होते. आणि तो म्हणा, मला गिमिकी नाही करायचं आहे, तू खरी तिकडे उभी राहायला पाहिजेस, पण लोकांना असं वाटलं पाहिजे की तू नाही आहेस. इतकं अशक्य होतं ते. आणि मला आठवतं, खरं सांगू का, मला उगीच बक्षिसं मिळाली. मी काही केलं नाही त्या नाटकात. इतरांनी ज्या रिॲक्शन दिल्या, मायाताईंची रिॲक्शन, अलकाची रिॲक्शन किंवा दिलीप प्रभावळकरांची रिॲक्शन जी होती, मला बघून घाबरणं की भूत आहे म्हणून, मी नुसती उभी असायचे मस्तपैकी हसत. वा वा वा. इतक्या वर्षानंतर तुमच्या तोंडून ह्या आठवणी ऐकताना आणि तुम्हा सगळ्यांना एकत्र ह्या मंचावर बघताना मला फार बरं वाटतंय. आणि मला पण एक आठवण शेअर करायची आहे. मी 25 वर्षापूर्वी जेव्हा मुंबईत स्ट्रगलसाठी आलो होतो, सुरुवातीचा कालखंड, तेव्हा साहित्य संघ मंदिरामध्ये मी बुद्धिसागर सरांचं आमच्या घरात नाटक पाहिलं होतं. आणि नाटक संपल्यानंतर मी 15 मिनटं फक्त खुर्चीतच बसून होतो. आणि मग त्यानंतर सरांना भेटायला गेलो. ग्रीन रूममध्ये त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्याच नाटकावरनं वास्तव नावाचा फार प्रसिद्ध सिनेमा पुढे झाला. पण नाटकामध्ये जो इम्पॅक्ट आमच्या घरातमध्ये होता तो मी कधीही विसरू शकत नाही. एकदम अजरामर आणि अविस्मरणीय असा नाट्यप्रयोग माझ्या नशिबाने मी पाहिला. त्याबद्दल सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आमची पिढी शिकली पुढे, ते महत्त्वाचं. थँक्यू सो मच. मी तुम्हा दोघांनाही स्थानपन्न होण्याची विनंती करते. थँक्यू. थँक्यू. महाराष्ट्राची हास्य जत्रा.
आजच्या आपल्या या अंतिम सोहळ्यात प्रकाश सरांचा सुद्धा सन्मान सोहळा होणार आहे, पण त्याआधी आता आपण सुरू करूया आजचा आपला पहिला परफॉर्मन्स. मंडळी, महाराष्ट्रात विनोदवीरांच्या अनेक जोड्या खूप गाजल्या, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, बबन प्रभू, आत्माराम भेंडे. आता ह्या नावांमध्ये आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. जोरदार टाळ्यांच्या गजबजाटाचं स्वागत करूया. आज आपल्या MHJ कंपनीचा स्टाफ इथे सगळा जमला आहे. आपल्या MHJ कंपनीचे फाउंडर मेंबर, एक्स चेअरमन, तसेच आपल्या विशाखा सुभेदार मॅडम यांचे काका मिस्टर बळीराम सुभेदार यांचं 2 दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ज्या माणसाने या कंपनीचा डोलारा उभा केला तोच आज सगळ्यांना पोरका करून गेलाय. मॅडम प्लीज कंट्रोल करा, प्लीज. आपण 5 मिनिटात शोकसभेला सुरुवात करूया. कैसे रे? कैसे आली का ती? आली आली. काय चाललंय? का आलाय का आलायस इथे? आणि हे काय कपडे? पिकनिकला आलाय? नाही, मला डायरेक्ट कळलं, मी बाहेर होतो, मी डायरेक्ट इथे आलो की आज शोकसभा आहे म्हणून मी इथे आलेलो आहे. ॲक्च्युली फुलं घेऊन आलो नाही म्हणून ही काय एवढी फुलं घेऊन आलोय मी मला त्यांच्या पायाशी अर्पण करणार आहे, हे करायला आलेलो आहे. एक MHJ कंपनीचा एम्प्लॉई म्हणून मी आज इथे हो, थँक्यू व्हेरी मच. हॅलो विशाखा, कोण आहे? ऑफिसला लागलेली कीड आहे ग. काही नाही, दुर्लक्ष करताय तू त्याच्याकडे. विशाखा, असं कसं झालं ग? मी 7-8 दिवसापूर्वीच बोलले होते त्यांच्याशी. खूप आठवण येते आता त्यांची मला. ताई प्लीज रडू नका तुम्ही, प्लीज. ताई, हे बघा तुमच्यासाठी मी काय चाललंय? हसवतोय त्यांना मी. कशाला? जज आहेत त्या. तिकडे असतात तर आपण हसवतो, एवढ्या जवळ आलो हसवणार नाही. डोक्यावर पडल्यास अद्रो? खरंच का? काय माणूस आहे हा? विशाखा, तू बरी आहेस ना? सावरली आहेस ना? तिच्या बरोबर. अगं, रडणं जमते का? पाहायला आले होते या शोकसभेच्या निमित्ताने. या हास्य जत्रेच्या निमित्ताने मी माझं रडणंच विसरून गेले होते रसिका. पण जरा रडायला गेले तर या दोघांनी नुसते पंचेस टाकून तेही मला नीट रडायला दिलं नाही. असं रे, चालू द्या तुमचं, मी त्या खुर्चीवर बसून एन्जॉय करते. तू का आलायस? का आलायस इथे? हा काय प्रश्न आहे? MHJ कंपनीचा मी एम्प्लॉई आहे. आपल्या कंपनीचे फोनकर गेलेत. फोनकर गेलेले नाहीये, फाउंडर गेलेले आहे. आणि काका गेले म्हणून 2 दिवस रजा दिली होती ना? येस. तू आत्ता उगवतोस आणि दुखवटा म्हणून सुट्टी दिली होती 2 दिवस ऑफिसला. तू मित्रांबरोबर मजा मारायला महाबळेश्वरला गेलास? नाही नाही, काही नाही, चेहरा सांगतोय खोटा आम्हाला. आणि खरंच नाही गेलो मी. काही नाही हो. बघितली तुझी फेसबुक वरची पोस्ट पाहिली मी. ओ यू फॉलो मी. नॉनसेन्स.
तू पोस्ट टाकली होती ना ती कोणीतरी पाठवली मला. हे बघा तुमचा एम्प्लॉई गेलाय तिकडे. हे बघ हे बघ. हो मी ती त्या पूर्वीची आहे, ती 4 वर्षापूर्वीची आहे. ते फेसबुक ते शेअर करतं ना मेमरी, ते आहे, ती आताची नाही आहे. नको ना खोटं बोलूस. किती खोटं बोलतोस. तो जो बघ हा तुझा फोटो आहे ना बघ, तिकीट हातात घेतलेला, ही फ्लाईट टू महाबळेश्वर हे ना त्याच्यावर लिहिलंय बघ. जरा झूम केलं ना परवाची तारीख दिसते बघ. परवाच गेला होतास ना महाबळेश्वरला? हा गेलो होतो ऍक्च्युली. ठीक आहे तुमचा आग्रह असेल तर गेलो होतो अरे महाबळेश्वर. आग्रह कसला? गेला होतास तर महाबळेश्वर हे काय दिसतंय? फोटो सांगतायत. हा ठीक आहे मी मान्य करतो, मी गेलो होतो महाबळेश्वरला, पण मी दुःखात होतो. आम्ही सगळे धाब्यावर जेवायला गेलो. विचार माझा मित्र सुद्धा होता पाशा नावाचा, त्याला विचारा. आम्ही धाब्यावर जेवायला गेलो, तिकडे सगळ्यांनी काय खाणार? अख्खा मसूर. मी काय म्हटलं? काका मसूर. काकांचा विचार स्वतःच्या डोक्यावर हो. अजून काय खाणार? काका नूडल्स. काका मसूर, काका नूडल्स, काका. काय हसतोस का रडतोस? मी रडतोय. हे कुठलं रडणं आहे? निलाजऱ्या जा तू निघ इथून. जा तिकडे कोपऱ्यात उभा राहा. नॉनसेन्स. तू भेट मला ऑफिसमध्ये भेट, तुला मेमोज देते. थांब. मेमोज मला आवडत नाहीये, ते असं मोदकासारखं दिसतं पण ते मोमोज रे. मी मेमो म्हणते. मेमो. ऑफिसमध्ये काम करतोस ना तू? कुठल्या धर्तीवर ऑफिसमध्ये काम करतोस तू? ये धरती मेरी माँ है. असा फुटका टाकेन ना आता. इकडे कोपऱ्यात उभा राहा. कळलं ना? येऊ नको इकडे. नॉनसेन्स. मंडळी आज शोकसभेसाठी तुम्ही इकडे जमलात. माझे काका म्हणजे माझे काका. काका म्हणजे गप. माझे काका म्हणजे आमच्या कंपनीचे जन्मदाते. खरं तर आज जे काही आम्ही सगळेच आहोत ते त्यांच्या आधारामुळे. मला खरं तर खूप बोलायचं आहे पण माझ्याकडे शब्द कमी आहेत. मला कळत नाही आहे काय प्रकारे तुमच्याशी बोलू. माझा कंठ दाटून आलाय. मी उपस्थितांना विनंती करते, जर तुम्हाला काकांबद्दल काही बोलायचं असेल तर त्यांच्या आठवणी काही आमच्याशी शेअर करायच्या असतील. येऊ नकोस तू. चाल तिकडे. तू येऊ नको. 2 शब्द बोलायचे. तिकडे जा. तू येऊ नको. बुखार अरे एमएनच्या कंपनीचा एम्प्लॉई आहे, मला बोलायचं. बस तू मला काकांबद्दल बोलू दे. बोलायचंय. काय बोलायचं तुला? बोलायचं 2 शब्द बोलू दे. ह्यांच्या कंपनीमुळे मला माझं घर चालतंय ना. तेवढंच बोलायचं? हो तेवढंच बोलायचं. 2 शब्द बोलतो मी. आज काका गेले. आपल्या सगळ्यांनाच त्यांनी पोरकं केलं. प्रसंग आहे बाका, कारण गेलेत काका. यमक कसं जुळवतो? सॉरी पटकन आलं ते. यमक जुळवायची वेळ आहे ही. सॉरी पटकन आलं ते. सॉरी. आज फारच बाका प्रसंग आहे. ज्यांनी ह्या कंपनीला जन्म दिला ते काका आपल्या सगळ्यांना सोडून गेले. काय झालं आयुष्य असतं. हो हळू. शोकसभेत उभायस ना का भाऊबंदकीची मीटिंग चालली? नाही सॉरी मला एकदम ते हे हळू हळू हळू. काय झालं आयुष्य असतं बघा. माणूस आज आहे उद्या नाही. हे काका फक्त विशूचे काका नव्हते, विशाखा मॅडमचे काका नव्हते. विशाखा मॅडमचे काका नव्हते, आपल्या सगळ्यांचे काका होते. काका गेले आणि जाता जाता स्किटला विषय देऊन गेले. काय संबंध? आपण नेहमी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी, प्रिय व्यक्ती गेल्यावर आपण त्याच्यासाठी काहीतरी सोडतो. आज या शोकसभेत मी काकांसाठी वर्षभर ऑफिसचं काम सोडलेलं आहे. याचा पण मी करणार नाही. डोंट फोर्स मी. काम सोडण्यासाठी ना ते आधी करावं लागतं. तू कधी केलंयस ऑफिसचं काम? हा सोडलंयस ना तू काम? आत्ताच्या आत्ता मी तुला काढला कामावरनं. निघ इथून. नाही मला एक गाणं म्हणायचंय काकांसाठी. एक गाणं काही गरज नाहीये. तू निघ इथून. काका गेले दुःख झाला. काका गेले घरी मित्र आला. काका गेले कल्ला झाला. काका चुकून झालं ते. वा वा क्या बात है. तुमच्या परफॉर्मन्सवर शब्दशः हसावं की रडावं हे कळत नव्हतं. आणि अलकाताईच्या सरप्राईज एंट्रीने तर बहार आणली. क्या बात अलकाताई. मस्त. मकरंद दादा.
महाअंतिम सोहळ्याची दणदणीत सुरुवात केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. त्यात अलकाताईंनी 4 चांद लावले एका एंट्रीने छोट्याशा, पण क्या बात है, बहुत बढिया. नेहमीप्रमाणेच उत्तम केमिस्ट्री. अवघड जागेचं दुखणं त्यात जावई डॉक्टर, अशी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही. क्या बात है. पण तुमची जोडी जुग जुग जिओ. क्या बात है. थँक्यू. रसिक हो, आज समीर दादांचे बाबा इथे उपस्थित आहेत आणि आज त्यांचा 78वा बर्थडे सुद्धा आहे. आधी त्यांना खूप शुभेच्छा. आपण त्यांना विचारूया की या मंचावर समीर दादाला पाहताना त्यांना कसं वाटतंय. खरं म्हणजे मला काय वर्णन करू तेच कळत नाही आहे मला, पण असा तो शेवटपर्यंत राहावा अशी माझी इच्छा आहे. शेवटची हीच इच्छा आहे माझी की त्यांनी सगळ्यांना हसवावं बस. क्या बात है, क्या बात. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच बाबा, आणि थँक्यू यू टू, थँक्यू सो मच. आणि मंडळी, आता तुमच्या समोर येते ह्या पर्वाच्या जहागीरदार पदावर दावा सांगणारी जोडी. आजवर त्यांना 3 मानाचे फेटे मिळालेत. तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली आणि तिच्यासोबत आहे सभ्य आणि सालस गौरव मालणकर. कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार अलकाताई, आज मी खूप खुश आहे. मकरांतर मी बाप होणार आहे, बाप. मला ही बातमी जेव्हा कळली ना तेव्हा मी असा ऑफिसमधनं धावत घरी आलोय. कुठे कुठे माझी बायको? शिवा शिवा शिवा, बाहेर आहे शिवा डार्लिंग. आले रे, थांब. लवकर 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 अरे शिवा शिवा, आय लव्ह यू शिवा, आय हॅव डन इट. खाली सोड मला. वेडा आहेस काय तू? बाळ आहे ना, हलेल. हा सॉरी सॉरी. गौरू, आता मज्जा मज्जा, आता गंमत गंमत. आता मला हो डावळे लागतील आणि मग मी चंद्रावर बसणार आणि मग मी बाण सोडणार. काय हो थोरले आबा, लागला का बाण? शिवा, मुळात तो शब्द होडावळे असा नाहीये, डोहाळे इतका साधा शब्द आहे तो. आता आपण एका बाळाची आई होणार आहोत की नाही, मग आता तरी असे ओढून ताणून विनोद नको ना. आणि तो धनुष्यबाण डोहाळ्याचा आहे, तो असा फोटो काढायला असतो फक्त. तो लावणीचा बाण आहे का असा सोडायला? नाही 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 नाही. आणि काय तुम्ही काय रिस्पॉन्स देता असं असं करून? काय चाललंय, जरा सिरियस सिच्युएशन आहे ना. जाऊ दे, आपण आपल्या बाळाचं धूमधडाक्यात लग्न करायचं. डायरेक्ट लग्न कुठे? अगं आधी त्याची 5वी, मग 12, मग पहिला बर्थडे, दुसरा बर्थडे, तिसरा बर्थडे, असं सगळं आधी येणार, मग लग्न ग. असं काय करतो आपण? पळून जाऊन लग्न केलं की नाही? मग मला ते ना सगळं एन्जॉय करता नाही आलं, पण मी माझ्या मुलाच्या लग्नात सगळं एन्जॉय करणार आहे. त्याच्या हळदीत असा बेकार नाचणार आहे ना मी. मजा. हळू 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 हळू. अगं बाई, हो बघा वरात आली. अगं बाई, वरात आली. अगं काय करतेस तू? एवढा पुढचा विचार कुठे करतेस? काय इमॅजिनेशन? बघा ना. अगं बाई, आपली सून कुठे आहे हो? मी सुनबाई नाहीये. हो. आता काय करायचं? तुम्ही व्हा ना सुनबाई. मी? हो. मी सुनबाई हो? मजा येईल. जरा वेगळं कॅरेक्टर मिळेल. कसं असतं ते? कसं असतं? साडी घ्या, साडी. साडी घ्या. पदर घेतला मी. सासूबाई येऊ का? काय गट्टवळे? सासूबाई का? आई म्हणायला जीभ झडते काय ग तुझे सटवे? का मस्त करतेस ग तू? काय मस्त करते जा. आणि तुझ्या आईशी बापसानी शिकवलं नाही का तुला? घरात आल्या आल्या सासूबाईच्या पाया पडायच्या असतात तर ये इकडे. अगं बाई, माफ करा माफ करा, पाया पडते. आणि काय ग टवळे, इकडे ये आधी, इकडे ये. माझ्या घरात येऊन माझ्या
माझ्या पोराला आणि मला वेगळा करण्याचा प्रयत्न केलास तर तुझी खैर नाही आणि मी ते होऊ देणार नाही. माझ्या पोराला माझ्यापासून लांब करू देणार नाही मी. टावळे तुला सांगून ठेवते. आई साहेब आई साहेब असं नका बोलू अभद्र. आई साहेब हे असं ऐकण्याच्या आधी माझे कान फाटले का नाहीत? आई साहेब आई साहेब जेव्हापासून मी तुमच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्धार घेतला ना तेव्हापासून माझ्या माहेरचे माझ्यासाठी मेले. आई साहेब मेलेच सगळे. आई साहेब आता हे सगळं तुळशी वृंदावन, ही डोर फ्रेम, हा सोफा, हेच माझं जग. तुमच्या चरणी माझा स्वर्ग. आई साहेब अगं मोठी अलका कुबल, तू जर माहेरच्या साडी मधली अलका कुबल असशील ना तर मी पण उषा नाडकर्णी आहे. टारा टारा ना फारा फारा. बघते काय? चाल भांडी घास. चाल भांडी घास. जागी हो आई, जागी हो. जागी जागी हो आई, जागी जागी हो आई, जागी जागी हो आई. काय करतोय मी? मुळात आपण हे सगळं का करतोय? अगं आपल्याला मुलगी झाली तर. अय्या हो गौऱ्या, आपल्याला मुलगी झाली तर एवढी रिहर्सल वाया गेली रे. हे तर असं झालं आपण रिहर्सलला गेलो आणि स्क्रिप्टच चेंज झाली. आपल्याला हे सगळं आता उलट करावं लागणार आहे. काय उलट म्हणजे? तू आता माझ्या मुलीचा नवरा जा. आईला परत वेगळं कॅरेक्टर. वा वा वा. बाबूसा आइए पधारो म्हारे देश में, पधारो म्हारे देश. बाबूसा आइए. हा 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 हा. हमको हमारी लुगाई पसंद न से, सासू सा पसंद से. गौरव मला वाटलं तू असलं काहीतरी करणार. मत गे. ए पण खरंच जर आपल्या जावयांना मी पसंत आले तर त्यांनी माझ्यावर लाईन मारली तर? गप्पा शिवा. सगळ्यात कसं तुला सुचतं का? अरे नाही खरं हे. इथे बस. अरे बाबा माझ्या मैत्रिणी बरोबर असं झालंय. काय काय काय? तिचा नवरा आहे ना तिच्या सासू बरोबर चॅटिंग करत बसायचं. शिवाली मला एक सांग, म्हणजे जगातले सगळे अनैतिक संबंधवाले तुझ्या ग्रुपमध्ये कसे आहेत ग? अगं समाजात खूप चांगली चांगली माणसं आहेत. 2-4 असे अपवाद आहेत पण सगळे अपवाद तुझ्याच नशिबी. नाही तसं नाही रे गौऱ्या. मला काळजी वाटते आपली मुलगी पळून गेली तर. जाऊ दे ना पळून. आपण नाही का गेलो पळून. अरे हल्लीची पिढी अशी अपडेटेड आहे. जाऊ दे तिला पळून. असं कसं जाऊ दे? मी नाही असं जाऊ देणार तिला. मी ना तो कोण तिचा बॉयफ्रेंड असेल ना तो असं समोर आला ना की विचारेन. त्याची ना अशी गचकांडीच पकडणे त्याला विचारेन, काय रे तूच ना तिचा बॉयफ्रेंड? आम्ही काय मेलो होतो? आम्हाला काय तिच्यासाठी चांगला नवरा शोधता येत नाही? काकू काकू ऐकून घे ना. कसं झालं एकांकिकेच्या प्रोसेस मध्ये आमचं प्रेम जुळलं. आम्हाला बंद पडली एकांकिका की डिबार झाली? डिबार झाली. अरे काय रे तुला ह्या गोष्टी करण्यासाठी पाठवतो काय आम्ही तिकडे? ह्या गोष्टी अरे कलाकार ना तुम्ही, कलाकार. मग कॉलेजला का फसवता? अगं लेकीला फसवलं जास्त इम्पॉर्टंट आहे. कॉलेजचं काय काढतेस मध्ये? काय करतेस तू? सीझनचा राग काढतेस का? नाही रे बघ असं ना मी कॅरेक्टर सोडून ना असं कुठे पण जाते. असं खूपदा होतं. का फसवलंस माझ्या लेकीला? सांग का फसवलंस माझ्या लेकीला? काकू मी फसवलं नाहीये. मी फसवलं नाहीये. आमच्यात प्रेम आहे. प्रेम आहे. गप्प का उभी आहे? सांग ना तुझ्या आईला आपल्यात प्रेम आहे ते. प्रेम? प्यार करने वाले कभी डरते नहीं, डरते हैं वो प्यार करते नहीं. तुमच्यात प्यार होतं? प्यार आहे आमच्यात. काय काय सटवे काय बोलतोय? तुमच्यात प्यार होतं? अगं प्यार करण्याआधी मला एकदा विचारायचं तरी होतं. आणि काय बघितलंस ग या फालतू माणसा? अगं आम्ही एकत्र 6 महिने राहिलेत. मला माहिती आहे कसा माणूस आहे ते. तू
सगळं मिक्स करतेस. एक मिनिट, ए तू मागे हटू शिवा, नकोस. अगं- तुला जो कोणी मुलगा शिवा, असेल कोणी ना, नाही तिकडे. मूड जात असेल शिवा, माझ्याकडे, काय? मी तुला सांगते. अगं शिवा जरा गप्प. कळलं ना तुला? शिवा शिवा अगं काय करतेस तू? असं का वेड्यासारखं वागतेस? काय बडबडतेस? आल्यापासून बघतोय काहीतरी वेगळंच बडबडतेस. काय झालंय मला नीट सांग. अगं आईची आठवण येते रे. बस तिथे बस बस. मला नीट सांग काय झालंय. गौऱ्या, सकाळी जेव्हा कळलं ना की मी प्रेग्नेंट आहे, तेव्हा असं वाटलं की मी कधी जाऊन आईला सांगते. अरे मला ना सगळं आठवत आहे. आपलं प्रेम, आपण पळून जाऊन केलेलं लग्न, घरच्यांचा असलेला आपल्याला विरोध, सगळं. गौऱ्या, मला ना सगळ्याच आजूबाजूला हवेत रे. आता आई इथे असती तर किती खुश झाली असती. नाही रे, तिने ना आधी माझी नजर काढली असती. तुला माहितीये, माझी एकांकिकेची स्क्रिप्ट आली ना की पहिले ती पूजा करायची. माझ्या आयुष्यात काही हो, पहिले जाऊन मी तिला सांगायचे रे. पण तुझ्याबद्दल सांगितलं नाही. आपण पळून गेलो. गौऱ्या, खूप आठवण येते मला. तिच्याशी बोलावंसं वाटतंय. शांत हो, शांत हो. बोलावं असं वाटतंय का? एक नको, हे बघ शांत खरं. होश. मी आहे ना. नको मला शिवाली, गौऱ्या. हॅलो आई, गौरव बोलतोय. एक मिनिट आई, प्लीज माझं थोडं ऐकून घ्या. शिवालीला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज एकदा तिच्याशी बोला प्लीज. हॅलो आई, तू आजी होणार आहेस. मला खूप आठवण येते का तुझी. तू ये ना प्लीज. सॉरी. वा वा वा, काय गोड शेवट होता. मज्जा आली. बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई, गौरव, तुझं आजचं हे रूप वेगळंच होतं. म्हणजे एवढ्या स्किटमध्ये कधीच हे दिसलं नव्हतं. हा चढता आलेख म्हणतो ना, त्याचा आज उच्चांक होता. आहा. आणि शिवाली, तू म्हणजे खरंच, मी नेहमी म्हणते की भावी आयुष्यातली एकदम वर्सेटाईल अभिनेत्री आहेस. फार सुंदर, फार सुंदर. मजा आली, मजा आली. वा वा वा. नीनाताईंना विचारा की त्यांना शिवाली आणि गौरवचा हा ऍक्ट कसा वाटला. नीनाताई, फारच सुंदर होता. म्हणजे मी हसून हसून माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि अचानक तुम्ही इतके सिरियस झालं की ते असं वाटेल की मी रडतेय. आणि तसंच झालं. म्हणजे लिटरली मला विशेष गौरवची एंट्री फार मजेशीर वाटली. अतिशय गोड होती. तिथेच तू ॲक्च्युली ते संबंध तो टोन सेट केलास या स्किटचा, असं मला वाटतं. नीनाताई, अलका कुबल कशी वाटली तुला? फार कमी वेळ होतीस ग. मला एक्सपेक्ट केलं होती खूप आणखीन जरा. मला वाटतं परत एक रिपीट एंट्री पाहिजे अलकाची. काय प्रकाश? बरोबर, अगदी बरोबर आहे. शिवालीचे आई बाबा सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. शिवालीचे आई बाबा, कसं वाटतं एवढ्या दिग्गजांकडून शिवालीचं कौतुक होत आहे. या मंचावर तिला परफॉर्म करताना काय भावना आहे तुमच्या मनात? एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर एवढ्या दिग्गज कलाकारांसमोर परफॉर्मन्स करते, त्यातच खूप आनंद आहे. हा साहेब. मंडळी, एक बोलण्यात चुणचुणीत, दुसऱ्याच्या हालचाली चटपटीत, ह्यांची जोडी म्हणजे नेहमीच एक सरप्राईज पॅकेज ठरलंय. दोनदा मानाचे फेटे मिळवलेली ही जोडी बघूया आज काय धमाल करते ते. तुमच्या समोर येत आहेत वेगवान विनोदवीर सनीभूषण मुणगेकर आणि डोळ्यात ससे आणि संवादातून हसे फुलवणारा निमेश कुलकर्णी.
आम्ही बंगाली बाबा, आमच्या मराठीच्या बॉम्बा, म्हणून आम्ही झालो मराठी बाबा. आम्ही वशीकरण स्पेशलिस्ट. तुमचा काय पण प्रॉब्लेम असेल माझ्याकडे यायचा. म्हणजे घरचा प्रॉब्लेम असेल, ऑफिसचा प्रॉब्लेम असेल, लॉजचा प्रॉब्लेम असेल, जरा पण लाजायचं नाही, माझ्याकडे डायरेक्ट यायचा. आम्ही बंगाली बाबा 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 क्या बात है. पोरगा लाऊड करायला लागला. फिनालेला येऊन त्याला कळलं की या स्टेजची गरज काय आहे ती. बाबा बाबा बोल वत्सा, तुझा काय प्रॉब्लेम आहे मला सांग. अरे आता 2 सेकंड पूर्वी बंगाली बाबा होतास ना, कॅरेक्टर कळेपर्यंत तरी बंगाली बोल ना बाबा. अरे चायनीजच्या गाडीवर चायनीज खायला होतो तेव्हा ते चायनीज बोलतात का? मी कशाला बोलू, मी मराठीत बोलणार. अरे मराठीच बोलायचं होतं, मग बंगाली बाबा कशाला झाला? मराठीच्या चुका झाकायला. अरे फायनलला एवढी मोठी रिस्क घेतो तू. अरे रिस्क घेतल्याशिवाय जहागीरदारी मिळत नाही बांगडू. हा मग आम्ही बंगाली बाबा. बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे. तुला गर्लफ्रेंड पटत नसेल तर मी पटवून देणार. वा. लग्न होत नसेल तर मी लावून देणार. बोल तुला कोणाशी लग्न करायचं आहे. बाबा लग्नाचं अर्जंट नाहीये, तो माझा प्रॉब्लेमच नाहीये. माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. कोणता आहे? यांच्यापासून जरा लांब या. मला ना हास्य जत्रेचा हा सीझन जिंकायचा आहे. मला तो 7-12 आहे ना, तो असा हातात घेऊन मिरवायचा आहे, असं सगळ्यांना दाखवायचा आहे. या ट्रॉफ्या आहेत ना, याच्याबरोबर असे फोटो काढायचे आणि हे फेटे आहेत ना, ते असे डोक्यावर घालून असं सगळीकडे मिरवायचंय. बाबा बाबा मला उपाय सांगा ना बाबा प्लीज. अरे उपाय तुला सुरुवातीच्या सीझनलाच सापडलेला आहे. काय काय? सीझनच्या सुरुवातीलाच सापडलेला आहे. सीझनच्या सुरुवातीला? हा. काय? तुझा पार्टनर सनी भूषण. तो उपाय नाही, अपाय आहे बाबा. माझ्यावर सूड उगवायचा ना, म्हणून दिलाय मला तो पार्टनर. असा प्रॉब्लेम आहे काय? मग ठीक आहे, मला जिंकायचंय बाबा. मला उपाय सांगा ना काहीतरी बाबा. तू फक्त जोडी सांग. हा. त्यांना कसं बाहेर काढायचं तर मी सांगतो. काय सांगता? डायरेक्ट ठरवणार? बेस्ट आहे. हे तेजस आणि प्रियदर्शनी यांचा आधी काहीतरी बंदोबस्त करा. अहो 4 फेटे, सगळ्यात जास्त फेटे त्यांच्याकडे, आणि फक्त शायनिंग मारून मिळवले तो. अहो आपण कुठे राहतो त्या जागेचं नाव साधं माहित नाहीये यांना. म्हणजे ही प्रियदर्शनी कात्रजला पुणे म्हणते. अरे लाज नाही वाटत असं करताना. आणि हा बघा डोंबिवलीचा असून अप्पर मुंबईचा आहे वगैरे सांगतो. विनम्र अभिनेत्री आणि गोंडस अभिनेता. विनम्र आणि गोंडस. विनोद कुठे याच्यात विनोद कुठे? प्रत्येक स्किट नंतर कमेंट, प्रियदर्शिनी तू तर ना छानच करतेस. आणि तेजस तू किती गोड दिसतोस. छान आणि गोड. विनोद कुठे? विनोदाची स्पर्धा आहे सांगा यांना. अरे यांच्या स्क्रिप्ट मध्ये विनोद शोधून दाखवावा कोणी. प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, गुलू गुलू बोलणार, लिव्ह इन मध्ये राहणार, पप्प्या देणार, फ्लाइंग किस देणार. पुढे काय? एक मिनिट, तू त्यांच्या चुका सांगतोयस की तुला जे पर्सनल आयुष्यात करायला मिळत नाही त्याचं फ्रस्ट्रेशन काढतोय? ते पण आहे, पण हे टेन्शन जास्त आहे बाबा, फ्रस्ट्रेशन नाहीये. अहो एकदा बाई झाला तेवढं एक व्हेरिएशन देऊन फायनलला आला हा माणूस. बाकीचं काय यांचं काहीतरी करा ना बाबा. त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी मला रात्रीचा बसावं लागेल. ध्यानासाठी बसावं लागेल. दुसरी जोडी सांग. दुसरी जोडी ती कोपऱ्यातली. यांचं करा काहीतरी.
शिवाली आणि गौरव यांचं पटकन करा, याचा आधी बंदोबस्त करा. अहो ही शिवाली मॅडनेसचा कहर करून करून भाव खाऊन जाते हो दरवेळी. लोकांना वाटतं अगं बाई मूर्ख मुलीचं काय कॅरेक्टर पकडलंय. लोकांना कोण सांगणार, तिला त्याच्यासाठी कष्टच घ्यावे लागत नाही. ती तशीच आहे, तिला कॅरेक्टर पकडावंच लागत नाही. मग आणि हे बघा तिचा पार्टनर गौरव. अहो तुम्हाला माहितीये कोणतंही स्किट द्या, हा गौरव अगं तू असं का करतेस, अगं तू का अशी बोलतेस, तू डोक्यावर पडलीस का, ही 3च वाक्य बोलतो. या 3 वाक्यांवर तो फिनालेला आलाय बाबा. ठीक आहे, आपण त्याचा आवाज बंद करून टाकू. कसं काय? हे बघ माझ्याकडे एक अंगारा आहे, हा अंगारा घे आणि त्याच्या चहामध्ये टाक. चहामध्ये? हा, म्हणजे त्याचा आवाज बसेल. त्याचा आवाज बसला की स्किट पण आपोआप बसेल. बाबा त्याचा आवाज ऑलरेडी झोपलाय, आपण अजून किती बसवणार तो. अरे बापरे, मग ह्यांच्यासाठी पण मला रात्रीचा बसावं लागणार. दुसरं काहीतरी उपाय सांगा ना बाबा, दुसरं काहीतरी उपाय सांगा ना. काय वेगळी जोडी निवड. वेगळी जोडी? हा, ही यांच्याबद्दल काय बोलायचं बाबा. सुपर हिट जोडी आहे श्रमेश आणि प्रथमेश. हो डेंजर येतो हे. म्हणजे आता या 2 जोड्या आहेत ना, यांचं पण ठीक आहे, या नव्या आहेत. ही मुरलेली जोडी आहे बाबा, तिचं काहीतरी करा बाबा आधी. यांचं काय करायची गरजच नाही. म्हणजे त्यांचं तेच करतील. म्हणजे फर्स्ट सीझनच्या फिनाले प्रमाणे. आठवलं ना तुला? अरे ते वेडेच आहेत. हो का? बदनाम आहेत ते. हो, म्हणजे त्यांचा रेकॉर्ड आहे ना. रेकॉर्ड असा सॉलिड रेकॉर्ड आहे, माहित नाही तुला? काय काय? ते अख्खा सीझन पेटवतात आणि फिनालेला येऊन विजतात. वा 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 वा. त्यापेक्षा तू वेगळी जोडी निवड. म्हणजे वेगळी सॉलिड जोडी आहे. कोणती? सनी निमिषची जोडी. आणि त्यांना कसं हरवायचं ते मी तुला सांगतो. आपल्यालाच कसं हरवायचं याचा प्लॅन करणार तू? सॉरी काय सॉरी, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. दुसऱ्यांच्या रिहर्सलला जाऊन खूप पण सुचवायचे, स्वतःचे पण साफ विसरायचे. तुझ्यामुळे होतंय. अरे कसा जिंकणार मी हा सीझन, मला जिंकायचंय बाबा, प्लीज सुचवा ना काहीतरी उपाय. ठीक आहे, सुचवतो मी उपाय सुचवतो. अरे पण तू जिंकण्याचं एवढं टेन्शन का घेतलायस? का म्हणजे? अरे आपण या स्पर्धेत नाही जाऊ तसं समज. आता फिनालेला आल्यावर या स्पर्धेत नाही होत असं समजू? हो. मग इतके दिवस मी जे तुझ्याबरोबर परफॉर्म करतोय ते इथे कोरून घ्यायला परफॉर्म करतोय मी. असं आहे होय? मग काहीतरी उपाय सांगा ना मला. मला जिंकण्यावर काहीतरी उपाय सांगा बाबा. काय तुझं चाललंय सारखं जिंकायचंय जिंकायचंय? मग जिंकण्यासाठी चालू नाही ते. अरे जिंकण्या हरण्यासाठी परफॉर्मन्स करायचा नसतो. मग लोकांना हसवण्यासाठी परफॉर्मन्स करायचा असतो. आयुष्यभर हसवत राहा लोकांना. अरे हास्याचे कारण जे उडवता जो मायबाप रसिकांच्या डोळ्यातनं अश्रूचा एखादा थेंब गाळण्यासाठी कारणीभूत ठरतो ना, तोच खरा विनोदी कलाकार. व्हेरी गुड. वा बाबा वा. तुमच्यासारखा असा सलग डायलॉग जर पहिल्यापासून माझा पार्टनर बोलला असता ना, मला इथे यायची गरजच लागली नसती आज तुमच्याकडे. काही संपत सांगतो. पण बाबा मी हार मानणार नाही. मी या सीझनला नाही जिंकलो, मी पुढच्या सीझनला येईन जहागीरदारीसाठी. पण मी येणार, पुन्हा येणार पुढच्या सीझनला. येणार ना तू? येणार. तुझ्यासाठी पार्टनर पण तयार आहे. काय सांगता? कोण आहे? सनी भूषण. अरे परत तेच यार, नको ना यार. देवा उचल मला, देवा उचल. अरे काय करतोयस? तूच बोला ना, उचल. अरे यार किती फालतू पंच टाकतो तू. मी देवाला सांगितलेलं ना, माझे 2-3 पंच राहिलेत ते घेऊ दे ना मला प्लीज. अरे पंचेस महत्वाचे नाही आहेत, मी स्किट उचलला. अरे कुठून येतो तुला कॉन्फिडन्स कुत्र्या? वा 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 वा. बघा सरपंच काय म्हणतायत अलकाताई. वा निमिष, सनी आज म्हणजे अप्रतिम परफॉर्मन्स आणि एवढी सत्यता मांडत होतात प्रत्येकाची, त्यामुळे खरंच खूप मजा आली, खूप मजा आली. वा. आज निमिषचे बाबा आणि सनीची आई सुद्धा इथे उपस्थित आहेत. या कडक परफॉर्मन्स नंतर त्यांना काय म्हणायचंय बघूया. निमिषचे बाबा. संपूर्ण सीझन घरी बसून आम्ही टी व्हीवर बघितला, पण आजचा परफॉर्मन्स बघून खरोखर सुंदर वाटलं. कडक परफॉर्मन्स झालेला आहे आजचा.
बघा सनीच्या आईला काय म्हणायचं आहे? सनीने चांगला प्रोग्राम केला. मला बोलायला येत नव्हतं, आता बोलते, चांगली बोलते. आजच्या जत्रात चांगली बोलते. माझी आई वन साइड पॅरलाइज आहे आणि म्हणजे ते माझं प्रेरणास्थान आहे. माझं माऊली आहे ती. तिने म्हणजे आज ती खूप बेड रिडन होती, पण हास्य जत्राचे सगळे एपिसोड म्हणजे एपिसोड सगळे बघून 4 वर्ष ती फॉलो करते या सगळ्या टीमला आणि त्याच्यामुळे आज ती प्रॉपर अजून बोलू शकते. यासाठी मी सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि सोनी मराठीचं मनापासून अभिनंदन करते की असे पेशंट ही आपल्याला दाद देत आहेत की खरंच हे कौतुकास्पद. मंडळी, आमचं हे भाग्य आहे की प्रकाश बुद्धिसागर यांच्यासारखे ज्येष्ठ दिग्दर्शक आज आमच्या या सोहळ्यात सहभागी झाले. त्यांच्याबरोबर काम केलेले आणखीही काही कलाकार आज इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद ओक आणि भार्गवी चिरमुले यांचं. तुम्ही घरचेच आहात. भार्गवीताई, तुझं कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. मी आमच्या दोन्ही सरपंचांना आणि प्रकाश सर, त्यांच्या सुविद्य पत्नी आणि नीनाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं प्लीज. तर आज इथे प्रकाश सर आणि त्यांच्याबरोबर काम केलेले, त्यांचा सहवास लाभलेले हे कलाकार इथे उपस्थित आहेत. विशाखाताई सुद्धा आहे. मंडळी, विशाखाताईनं प्रकाश सरांबरोबर नाटक तर केलंच आहे, पण त्यांच्या दिग्दर्शनाचा अमिट ठसा असलेल्या शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकाच्या आत्ताच्या संचात ती प्रमुख भूमिका साकारते. तर मंडळी, आता आपण प्रकाश सरांबद्दल या सगळ्या मान्यवरांची गप्पा मारणार आहोत. प्रसाद ओक. सगळ्यात आधी मी प्रकाशजींचा आशीर्वाद घेईन. षडयंत्र, गोलमाल, लफडा सदन, वटवट सावित्री, ब्रह्मचारी, माझ्या माहितीनुसार त्यांचं शेवटचं व्यावसायिक नाटक त्यांनी जे डिरेक्ट केलं त्यात मी हिरो होतो. धन धना धन नावाचं नाटक, ज्याच्यात माझ्याबरोबर प्रियदर्शन जाधव पण होता, आनंद अभ्यंकर पण होता. सो एवढा त्यांचा मोठा प्रवास. आणि ज्या ज्या नटांना त्या त्यावेळेला असं वाटायचं की आपण बुद्धीचे सागर आहोत, त्यांच्या बुद्धीवरती प्रकाश टाकणारा असा हा माणूस. प्रकाशजी कायम असं म्हणायचे की एखादी बाग जेव्हा तुम्हाला सुंदर दिसायला हवी असेल तेव्हा त्या बागेतली झाडं आधी वाटेल तशी वाढू द्यावी लागतात. तुम्हाला तुमचे केस जर वेगवेगळ्या पद्धतीने वळवायचे असतील तर आधी ते खूप वाढू द्यावे लागतात. तसंच विनोदाचं आहे, आधी तो वाटेल तसा वाढू द्यावा लागतो, मग त्याला कापून शेप देता येतो. हे किती मोठं स्टेटमेंट आहे. तुझा पगार किती, तू बोलतो किती, या वाक्याला जन्म ज्या माणसाने दिला तो हा माणूस. भार्गवीताई. मीही माझ्या आयुष्यातलं पहिलं कमर्शियल नाटक पुलंचं महोत्सवी वर्ष केलं होतं. त्या वर्षी मी अंमलदार नाटक केलं होतं. तेव्हा मी प्रकाश काकांबरोबर काम केलं होतं. मला आठवतं आहे की त्यावेळेला काहीच माहीत नव्हतं. बुद्धिसागर हे आडनाव मी पहिल्यांदा ऐकलं होतं, कारण माहितीच नसतं. तर मी आईला विचारलं होतं हे त्यांचं आडनाव आहे का त्यांना मिळालेली पदवी आहे. मंडळी, आता आपण प्रकाश सरांना सन्मानपत्र प्रदान करणार आहोत. मी आमचे दर्दी हास्यरसिक प्रसाद ओक यांना विनंती करते की त्यांनी या सन्मानपत्राचं वाचन करावं. सन्मानपत्र. आदरणीय श्री प्रकाश दत्तात्रय बुद्धिसागर, मराठी रंगभूमीवरील विनोदाची परंपरा आपण जपली, वृद्धिंगत केली. एवढंच नव्हे तर आपल्या खास शैलीनी ती परंपरा आणखी समृद्ध केली. आपल्यातल्या कल्पक आणि प्रतिभा संपन्न दिग्दर्शकांनी विविध नाटककारांचा विभिन्न शैलीचा विनोद रंगमंचावर फुलवला, ज्यांनी मराठी रसिकांना मनमुराद हसवलं. आपल्या दिग्दर्शनाचा हा करिश्मा पाहून रसिकांनी आपल्याला फार्सचा बादशहा असं बिरुद बहाल केलं. विनोदाप्रमाणेच गंभीर, रहस्यमय, भावनाप्रधान, वास्तववादी अशा अनेक शैलींच्या नाटकांवर आपण आपल्या दिग्दर्शनाची अमीट छाप उमटवली आहे. आपल्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाला, लेखकाला, हर हुन्नरी रंगकर्म्याला
आम्ही विनम्र अभिवादन करत आहोत. जोरदार टाळ्या. मी मकरंद दादांना विनंती करते शाल श्रीफळ देऊन प्रकाश सरांचा सत्कार करावा. आणि आता नीनाताईंना विनंती करते की त्यांनी हे सन्मानपत्र प्रकाश सरांना प्रदान करावं. प्रकाश सर, तुमचं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत. मी धन्यवाद देण्याखेरीज आणखीन दुसरं काही नाही बोलायचं. ओ माय माय माय. सोनी मराठीने प्रकाशचा जो सन्मान केला तो मला एक मोठा शुभशकून वाटतोय. कारण इतक्या दीर्घ गैरहजेरीनंतर प्रकाश नाटकापासून दूर राहू शकत नाही. त्या श्वास आहे, पॅशन आहे. त्यामुळे त्यांनी आता एक नवीन कोरकरकरीत नाटक घेऊन लवकरच तुमच्या भेटीला तो येणार आहे. आणि म्हटल्याप्रमाणे एक फारसच येतो. वा वा वा. त्यामुळे सगळेजण त्याचं स्वागत करतील आणि आम्हाला शुभेच्छा देतील अशी आशा आहे. नक्कीच. वा 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 वा. ही गुड न्यूज आहे.